आजच्या दिवसाची जर मी रूपरेषा तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आजचा दिवसातील पहिला सामना हर्षित एंटरप्राइजेस आणि विपक्ष होमसाई ढाबा तापोडे. हर्षित संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पंच मॅच ऑन करायची. चला मॅच ऑन होते. त्यानंतर दुसरा सामना असणार आहे समीर स्पोर्ट आणि विपक्ष आर्यन 11. त्यानंतर 12 वाजता आपण येणार आहोत मायरा 11 विपक्ष स्वागत बिल्डर्स. आणि त्यानंतर मात्र 1 वाजता प्रथम एंटरप्राइजेस आणि बालाजी स्पोर्ट असे हे सामने आजच्या दिवसामध्ये आपण फर्स्ट स्टेजला पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील सामने. टॉस जीत के बघा रिव्ह्यू दोन्ही संघांना एक एक देण्यात आलेला व्हाईट आणि नो साठीच असणार आहे फक्त. या व्यतिरिक्त बाकी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात त्यांना जर वाटेल काही गोष्टींसाठी तरच. बाकी जर दोन्ही संघांना रिव्ह्यू घ्यायचं असेल तुम्हाला तर व्हाईट आणि नो बॉल या दोन गोष्टींसाठी 38 सर्कलमध्ये 3 खेळाडू असणार आहेत. पॉवर प्ले नसणार आहे. 38 सर्कलमध्ये कंपल्सरी 3 खेळाडू. 15 मिनिटामध्ये जर तुमचे 3 षटक कंपल्सरी नाही कंप्लीट झाले तर चौथा खेळाडू 38 सर्कलमध्ये घेण्याची मुभा आम्ही पंचांना दिलेले. आणि काल एक संघाला देखील ही पॅनल्टी लागलेली आहे. यश चाविंद्र संघाला त्यांचा चौथा खेळाडू आपण 38 सर्कलमध्ये घेतला होता. आणि बघा काल रिग्नेश राणाल संघाला देखील टॉसला विलंब केल्यामुळे देखील पॅनलाइज करण्यात आलं होतं. तसे ड्रेसिंग आणि चेसिंग ही देखील कंपल्सरी असणार आहे. कारण अनेक संघांना अद्वैत इलेव्हन पिंपलगर संघाला देखील इथे आपण ड्रेसिंगसाठी पॅनल्टी दिलेली. त्यामुळे ड्रेसिंग देखील तुम्ही कंपल्सरी करा, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. ओमसाई ढाबा विनंती असेल की आपला 12th मॅन पाठवून द्या प्लीज. मला वाटतं शॉर्ट्स खेळाडूंमध्ये ते खेळत आहेत. काल रिग्नेश राणालचे देखील 4 खेळाडूच खेळत होते. मात्र त्यांनी संघाला 40 धावांपर्यंतच रोखलं होतं. अपोजिट संघाला यश चाविंद्र संघ होतं. त्यानंतर मात्र यशराज पाटील याने जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या आणि माहीत होतं यशराज पाटील याला की जर आपली विकेट पडली तर त्यानंतर मात्र सामना फसू शकतो. मात्र यशराज पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्याच्या नंतर देखील मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाला. त्यानंतर राहुल तरे गेंदबाज बॉलर तो देखील रनआउट घेण्याच्या नादामध्ये बाद झाला. आणि तो रनआउट त्यांना इतका महाग पडला की त्यानंतर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. आणि ते 7 धावा खेळण्याकरता त्यांच्याकडे जे राखीव खेळाडू होते इकडून तिकडून जमा केलेले ते खेळायसाठी खेळत होते. चला गोलंदाजीला सुरुवात होते. श्याम नाईक बघा ज्या एंड गोलंदाजीची सुरुवात होईल ना गोलंदाजीची सुरुवात आर के पाटील एंड कडून आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये. बघा ज्या एंडने गोलंदाजीला सुरुवात होईल ना दुसऱ्या एंडने देखील दुसऱ्या इनिंगमध्ये देखील त्याच एंडने गोलंदाजीला सुरुवात होईल. ही
नोंद आपण संघांनी घ्यायची. दोन्ही पंच आमचे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तयार होतोय. गोलंदाज आकाश आणि सलामीची जोडी पहिलाच 3 खेळाडू 38 सर्कलमध्ये 12th मॅन पाठवून द्यायचा. होम साईड आबा विनंती असेल. काही संघ या फॉर्मॅटमध्ये आहेत ना, त्यांना पेनल्टी फिक्स असते. स्ट्राईक एंडला प्रतीक आणि नॉन स्ट्राईक एंडला ओम. पाहूया प्रतीक कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला. चला विनंती असेल, हा पहिला चेंडू आजच्या दिवसातील पडतोय. ठीक 10:00 गोलंदाज तयार. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू फुलटच चेंडू. फुलटच चेंडूचा इथं फायदा घेण्यात आलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनला आणि येतोय हा धमाकेदार चौकार. आणि कालच्या दिवसाचा देखील आपण विचार केला ना, तर कालच्या दिवसामध्ये या आर्यन चषकाची षटकार मारून सुरुवात झाली होती. आणि कालच्या दिवसामध्ये बऱ्याच संघांनी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळून आपल्या इनिंगची सुरुवात केली. तिथेच अशाच प्रकारची सुरुवात करताना ओमसाई ढाबा संघाचा प्रतीक हा खेळाडू. गोलंदाज तयार आकाश. फुलटो चेंडू इथे मात्र फायदा घेण्यात आलेला नाहीये. चेंडू जातो तो मिडविडच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे भावेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही एक जबरदस्त खेळाडू भूषण म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये या संघामध्ये अमोल तरे, विशाल भोईर देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. आकाश गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र स्ट्राईक एंडला ओम. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते ओम याच्या माध्यमातून. हो काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू, मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पहिली अवांतर धाव या आजच्या दिवसातील. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6. चेंडू जबरदस्त होता, मात्र दिशा थोडीशी चुकली होती. त्याचंच रूपांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि ओमसाई ढाबा संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता मागच्या वर्षी. या संघाने या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे, डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. आणि काय ते 5 चेंडूंवरती 5 रिव्हर्सचे षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. हो जबरदस्त चेंडू, जबरदस्त फटका खोदून काढलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे भूषण म्हात्रे याच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण. डेंजर झोन आहे मित्रांनो त्या रिजनला. भूषण म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू आहे. सबके चाहते पोचा. आकाश यावेळेस मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज प्रतीक होतोय बाद. काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी हा शॉट सक्सेस होतो मित्रांनो, मात्र कधी कधी तुम्ही या शॉटमध्ये सबसे अपयशी ठरता. आणि त्याचं प्रत्यक्ष इथं दिसलं आपल्याला. पहिलाच फटका आणि पहिला हादरा इथे बसताना टीम ओमसाई ढाबा या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. अतिशय युवा खेळाडू दिसतोय मित्रांनो. बघा फॉर्मॅट तर खूप चांगला आहे, पण या फॉर्मॅटमध्ये एकच कमतरता दिसत असते की खेळाडू तुमची ड्रेस, काही खेळाडू हे वेळेवरती उपस्थित नसतात. आणि जितेश नवीन फलंदाज आणि वेळेला महत्त्व देत चला. हो जबरदस्त चेंडू खोदून काढलाय. चेंडू लॉंग ऑफच्या रिजनला. चांगला फटका म्हणावा लागेल तिथं. थोडंसं हंबल, मात्र कमबॅक करताना थंबल झालं होतं. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 7-8 या आकड्यावरती. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे.
गोलंदाज तयार. फुलटो चेंडूचा इथं फायदा घेण्यात आलेला आहे. चेंडू जातो तो मिड विकेटच्या रिजनला आणि येतोय धमाकेदार चौका बॅटर ओम याच्या बॅटमधून. चौकार आणि संघाची धावसंख्या सुज्ज स्थितीमध्ये पहिल्या षटकाची समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे ती ओमसे ढाबा संघाची 12. 1 बाद 12. आता मात्र आपण एक चांगली धावसंख्या नक्कीच मानू शकतो. 2 धावांची पॅनल्टी आपण ड्रेसिंगसाठी दिलेली आहे. त्या 2 धावा आपण दुसऱ्या इनिंगमध्ये येणाऱ्या संघाच्या पहिल्या षटकानंतर ॲड करणार आहोत किंवा टार्गेट ज्यावेळेस सेट होईल त्यामध्ये मायनस करणार आहोत, जसं आम्हाला आयोजकांकडून सूचना मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती, षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे ती 12. 1 बाद 12. चांगल्या स्थितीमध्ये इथं आपण संघ पाहतोय ओमसाई ढाबा. मात्र आज खेळाडू काहीतरी त्यांचे शॉट्स विनीत गोलंदाजीसाठी श्यामने गॅलरी एंड कडून सामना करेल तो फलंदाज जितेश. बॉलर विनीत वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. चला विनंती असेल बघा, आपण पहिल्या षटकासाठी हर्षित आपण जवळजवळ 5 मिनिटं घेतलेली आहेत आपली पूर्णतः. विनंती असेल आपण चालू करायचंय, कारण का कालपासून आपण 2 संघाला वेळेअभावी षटक पूर्ण केल्यामुळे पॅनल्टी दिलेली आहे. गोलंदाज तयार विनीत. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडू विनीत याचा पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता जितेश याने, मात्र सपशेल अपयशी ठरताना. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथं करताना विनीत. आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना हर्षित एंटरप्राइजेस विपक्ष ओमसाई धाबा दापोडे. गोलंदाज तयार. हो काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू खोदून काढला, तितकाच चांगला फटका. चेंडू लॉग ऑफच्या रिजनला. इथं मात्र थोडासा ओव्हर कॉन्फिडंट नडला, थोडीशी मिसफिल्ड. भूषण मात्र आय थिंक, पण त्याचंच रूपांतर 2 धावांमध्ये. इथे 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 या आकड्यावरती. गोलंदाज तयार विनीत. सकाळचं सत्र अतिशय संत सत्र आपण मैदानामध्ये पाहतोय. एकही मोठा फटका आलेला नाहीये. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझनला खेळलेला आहे. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षक तिथं पाहायला मिळालं आणि चांगली फेकी विशाल भोईर यांच्या माध्यमातून. तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करून घेण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. बघा 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये तुम्हाला एक फायटिंग टोटल कमीत कमी 45 प्लस या धावसंख्या उभारावीच लागणार आहे. कारण का आपण कालच्या दिवसामध्ये भारत विपक्ष इंग्लंड पाहिलं तर 250 धावा असताना देखील भारतीय संघाच्या नाकी न आणलं होतं. इथे मात्र काय फटका साधला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. सुंदर फटका, चांगला स्टॉप केला तिथे. अतिशय सुंदर फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळाला. तोपर्यंत संधी होती नक्कीच. 2 धावा आपल्या संघाने वाचवल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. आणि कोणतंही मोठं टोटल क्रिकेटमध्ये कधी सेफ नसतं हे आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याची कृपा. 140 कोटी भारतीयांचं काल मन जिंकलं. इथे मात्र काय फटका साधवलाय, जबरदस्त फटका, अतिशय सुंदर फटका होता. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. फेकी मात्र इथे थोडीशी चुकीची, मात्र तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा मानस इथं केला नाही दोन्ही बॅटर्सने. या एका धावेने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाते. दुसरं षटक अजूनही मार्ग असते. बघा जर धावसंख्येचा आपण विचार केला ना तर चांगली धावसंख्या. इथून जर एखादा मोठा फटका आला ना तर तुमचं टोटल आहे ना 2 षटकांमध्ये ते चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतं. मात्र तो मोठा फटका येईल का पाहायचंय. फुलटो चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. संधी होती ते दिलेली, तिथे मात्र थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र रनआउटची संधी देखील होती, ती मिस झालेली. तर अशा प्रकारे
2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 19. एक बाद 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा, या 2 धावा आणि या 20 धाव्यांच्या जोरावरती 10.00 ची सरासरी गाठताना टीम ओमसाई ढाबा मात्र एक जमेची बाजू आहे का अजूनही इथून त्यांच्याकडे 9 विकेट्स हातामध्ये शेष आहेत आणि त्यांना इथून आपला गेअर चेंज करावा लागणार आहे. गाडी दुसऱ्या गेअरवरून आता डायरेक्ट चौथ्या गेअरमध्ये टाकायचे, 5व्या गेअरमध्ये न्यायचे, कारण का इथून हिट 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 आणि फक्त हिटिंगच करायची आहे त्यांना. गोलंदाज येतोय, गोलंदाजीसाठी तयार आर के पटेल एंड कडून वेदांत. चांगलं षटक इथं हाताळलं, फक्त 3 मिनिटांमध्ये आपलं षटक कंप्लीट केलं इथे गोलंदाज विनीत याने. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 20, एक बाद 20. पाहूया आता मात्र ज्या एंड कडून फलंदाजी करायला सर्वच खेळाडूंना आवडतो. चला गोलंदाजाला विनंती असेल की आपण सुरुवात करायची प्लीज. यानंतरच्या 2 संघांना विनंती असेल, समीर आणि आर्यन वडा मॅच. गोलंदाज तयार, आपटलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे मात्र झेल सुटतोय. एकदा पूर्ण, दुसरी देखील सहजगत्या पूर्ण. नक्कीच थोडस विचार करावा लागणार आहे, कारण का काही चेंडू हे फील्ड मध्ये आपण सुटताना पाहिलेल्या आहेत. फिल्डिंग वरती थोडस लक्ष द्यावं लागणार आहे हर्षित संघाला. गोलंदाज तयार, वेदांत. काय चेंडू, काय फटका आहे, जबरदस्त चेंडू, जबरदस्त फटका आणि भूषण मात्र थोडंसं हंबल होताना रनआउटची संधी आणि इथे देखील सहजगत्या दुसरी धाव पूर्ण झालेले. बघा अनेक चान्सेस रनआउटचे या मॅचमध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले, मात्र एकही सक्सेस इथे आपल्याला होताना दिसत नाहीये. भूषण मात्र एक जबरदस्त फिल्डर आहेत, मात्र आजच्या मॅचमध्ये त्यांच्याकडून आपण चुका पाहतोय. वेदांत सामना करेल तो ओम, सलामीचा फलंदाज. मोठा फटका येईल का? आलेला आहे, काय फटका आहे, नक्कीच मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. फटका सजवला बॅटर ओमने. षटकार संघाची धावसंख्या उसळते 30 या आकड्यावरती आणि अशाच फटक्यांची गरज असणार आहे जर तुमच्या संघाला 45 प्लस धावांचं टार्गेट सेट करायचं असेल तर. गोलंदाज तयार वेदांत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र असं वाटलं की बॅटची एज इथपर्यंत काहीतरी आवाज आलं होतं, मात्र पंच तिथं आहेत, पंचांकडचं लक्ष सर्वांकडं असतं. गोलंदाजाने इथे चांगल्या पद्धतीचा कमबॅक केलेला आहे आणि अशाच प्रकारच्या कमबॅकची गरज असणार आहे टीम हर्षित या संघाला. योगेशदादा गुळवी यांचा हा पुरस्कृत संघ, त्याच्या संघाची बांधणी केली रवींद्र गुळवी याने. वेदांत पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा पुल आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल. चेंडूला पाठवतोय काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. काय फटका सतत इथे ओम. पुलचा फटका काऊ कॉर्नरच्या वरून आणि सक्सेसफुल. बघा 36 धावा आणि त्या 36 धावांमध्ये वैयक्तिक 24 धावा.
काय फलंदाजी ओम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओम साईड ढाबा संघाचा खेळाडू आणि नक्कीच यावेळेस मात्र वेदांत याचा भरपूर समाचार घेताना बॅटर ओम. पाहूया अजून एक षटकार येईल का. पुन्हा एकदा चुकी आणि इथे मात्र बॅटर होतोय आउट. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. या विकेट नाही तर मात्र करताना टीम हर्षित अंतिम चेंडूवरती जो विकेट आला ना याच्यामध्ये कमबॅक होऊ शकतो टीम हर्षितचं. मात्र ओम याने काय फलंदाजी केली. 24 धावांचं योगदान आपल्या या संघासाठी या इनिंगमध्ये पेश केलं. जबरदस्त बॅटिंग ओम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये इथं जितेश याची साथ देण्याकरता. केतन येते गोलंदाजीसाठी आणि नवीन बॅटर देखील. चला विनंती असेल केतन सुरुवात करायची आपण, कारण का आजचा अंतिम दिवस आहे. अजूनही आम्हाला बरेच सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. पंच देखील आपल्याला सांगतात की सुरुवात करायची. दोन्ही पंच आमचे गुणेश पाटील पिंपलकर आणि सुरेश घरत कारिवली. ओ काय चेंडू. इथे मात्र 2 धावा. पूर्ण धावसंख्या 38 वरती जाते. बघा इथून अंतिम षटक आहे आणि इथून जर 10+ धावा आलेल्या येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये तर नक्कीच एक योग्य टार्गेट आपण नक्कीच म्हणू शकतो क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला फाईटबॅक करायचं असेल ना गोलंदाजीच्या माध्यमातून तर योग्य टार्गेट सेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत एकच धाव एका धावणे संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचते. आता इथून येणारे काही चेंडू आणि त्या काही चेंडूंमध्ये किमान 2 फटके तरी मोठे आपल्याला पाहावेच लागणार आहेत तरच तुमची धावसंख्या ओमसाईड ढाबा ही चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. धावसंख्या जर तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायची असेल तर तुम्हाला 45+ ही धावा नक्कीच बनवावी लागेल. गोलंदाज तयार. ओ काय फटकाय, काय फटकाय. इन स्टाईल ऑफ कृष्णा सातपुते. चेंडू पाठवला लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आजकल तेरे मेरे तयार होतोय. काय फटका शफल झाले होते आणि काय फटका सजवला. काय जबरदस्त शॉट. ओ काय फटका. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज चेंडू जातो त्या पॉइंटच्या रिजनला. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र यष्टीरक्षकाला कलेक्ट करता आलेलं नाहीये. डायरेक्ट किट जर लागली असती तर नक्की डगआउटमध्ये जायला लागलं असतं. प्रशांत यांना विनंती असेल, प्रशांत गांगुडे विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. गोलंदाज तयार. धावसंख्या 47. चांगली धावसंख्या. काय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र कोणत्याही प्रकारची नजर चेंडूवरती नव्हती असं वाटलं होतं. चेंडू खालच्या पट्ट्यामध्ये राहील मात्र अचानकपणे चेंडूने उचली घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज तयार. केतन
रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये बीट होते बॅट्समन. मात्र तोपर्यंत 2 लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा येत आहेत. तिसरी धाव देखील पूर्ण लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या 3 धावा म्हणजे जणू काही एक चौकार झालाय अशा प्रकारची गत इथं झालेली. ज्या धावांची गरज होती शेवटच्या चेंडूवरती 4 किंवा 6, मात्र समाधानकारक धावा 3 धावा आलेल्या आहेत आणि या 3 धावाने संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होतंय. धावसंख्या कंप्लीट 50 होत आहेत आणि 51 धावांचं टार्गेट इथे ओम साई ढाबा या संघाने सेट केलेलं आहे टीम हर्षित एंटरप्राइजेसला. 2 धावा पेनल्टीच्या आपण गुळवी यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कॉल. आर्यन इलेव्हन असा कॉल आहे आणि आलेला आहे शंकरदादा जुकर. तर आर्यन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. दीपेश नाईक आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग इन बस जास्ती काही विचारणार नाही. तुम्हाला फिल्डिंगसाठी शुभेच्छा आणि आमंत्रित केलेलं आहे समीर स्पोर्ट संघाला, पिंपळगर संघाला की आपण प्रथम फलंदाजी करायची आहे. अजून तो या विचारायला काही जास्त वाटतच नाही. आता दुपारनंतर विचार चालू करेल. तर ओमसाई ढाबा संघ जर आपण पाहिलं ना तर पूर्णपणे ड्रेसिंगमध्ये दिसत नाहीये. तर यानंतरचं धावतं विवरण आपण पाहणार आहोत. या धावा ज्या सेट केलेल्या आहेत 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. या धावा बनत आहेत की चांगली गोलंदाजी होते याचं धावतं विवरण आपल्या समोर घेऊन येणार आहेत संदेशदादा पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच. शुभप्रभात सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला चरणी नमस्तक होऊन आपण आज राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार आज जन्मोत्सव आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरामध्ये जल्लोष होत आहे. त्यांना देखील आपण मानाचा मुजरा करूया. आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस म्हणजे फायनलचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्याला आपण इथे पाहतोय एका बाजूला टीम आपल्याच गावातील टीम आहे आणि सन्माननीय योगेश गुलवी यांच्या नावाने खेळत असलेला हा संघ हर्षित 11 अर्थातच रवींद्र गुलवी यांनी बांधलेला हा संघ आहे. आणि एका बाजूला टीम पाहतोय आपण ओमसाई धाबा दापोडी टीम. एक क्लिअरिस्टिक टीम आहे. काही खेळाडू अनुपस्थितीमध्ये पाहतोय आपण त्यांचे देखील मात्र धाबा चांगल्या जोडलेले आहेत. आणि जेव्हा 50 धावा तुम्ही बनवतात 51 धावांचा टार्गेट देतात तेव्हा या धावा डिफेन्स करण्याची ताकद तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. ही देखील विसरून चालणार नाही आहे. आज संघामध्ये भावेश आज अगदी वेळ काढून आलेला आहे. फार दुरून आलेला खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने 14 ते 15 तारीख त्याची एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे. डे नाईट, ओनली नाईट. त्या स्पर्धेचा अनुभव देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि अतिशय सुंदर असं आयोजन असणार आहे. त्याचे आयोजक आहेत आणि आमचे हितेश शेठ आहेतच. हितेश चौधरी सध्या डगाडमध्ये. त्यांचा खेळ आज श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हा ग्राउंड त्यांच्यासाठी भरपूर लकीज आहे. पाहूया कोणत्या प्रकारे 51 धावा बनवल्या जातील की चांगली गोलंदाजी केली जाईल.
षटक क्रमांक पहिला षटक टाकण्याकरिता सुजल गोलंदाज आलेला आहे आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज भावेश पाहतोय आपण. गेम ऑन. यस, 51 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू सोडून दिलाय कारण की ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. श्याम पाटील सर आणि गुणेश पाटील सर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकामध्ये. गुणेशचं कौतुक करू आपण. याच मैदानावर त्याच्या नावी एक मोठा रेकॉर्ड आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये असा एक रेकॉर्ड जो अजूनही तुटलेला नाही या ग्राउंडवर, त्याचा देखील आपण उल्लेख करू आपण थोड्या वेळात. बॅटनं खातं नक्कीच खोलला जाईल आणि षटकाराने हा खाता खोलला जाईल भावेशच्या माध्यमातून. कडक सुरुवात पाहतोय आपण. धन्यवाद डीजे. अनालाइज केलं पाहिजे कसं, कारण की एक चांगल्या व्हेरी इम्पॉर्टंट जॉबवर भरपूर लक्ष असतं. बावेचा क्रिकेट कम असतो आणि जेव्हा त्याच्या परिसरामध्ये जेव्हा स्पर्धा होत असतात ग्रामीणच्या, तेव्हा हा खेळाडू नक्कीच खेळण्याकरता जात असतो. मात्र या परिसरामध्ये जेव्हा खेळ असतो तेव्हा त्याचे जॉबवर जास्त लक्ष असतो. जवळ असलं की ठीक आहे, लांब जायचं म्हटलं की मी पूर्ण दिवस जातो. मनोज भोईर, आपण कुठेही असाल तर असं संपर्क साधायचा आहे. षटकाराने ते खाता खोललेला आहे. 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि दुसरा देखील मोठा फटका आलाय. गॅप भरपूर मोठा आहे. नाही धावांचा टोटा. मौका भी दिया और छक्का भी दिया. इंडियन 11ची लेखी तयारी आहे आणि आज हर्षित एंटरप्राइजेस संघाचा बिग शो पाहतो मैदानामध्ये. ज्या प्रकारे 2 षटकार बावेच्या बॅटमधून आलेले आहेत. हॅट्रिक ऑन. षटकारांच्या हॅट्रिक. यॉर्कर चेंडूला सन्मान दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने गॅप देखील चांगला होता, मात्र शतरक्षक तिथे पोहोचला गेला. शॉर्ट थर्डमॅनचा एक चांगली रनिंग ड्युटी पाहायला मिळाली. तिथे एक धाव पूर्ण गेला. धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा. काही ड्रेसिंग कंप्लीट नाही, त्याची देखील पॅनल्टी जी आहे शतरक्षण करणाऱ्या संघाला म्हणजे दुष्काळात 13वा महिना. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. नो स्ट्रायकिंगचा बॅट्समन स्ट्रायकिंगवर गेल्यानंतर आपण पाहतोय रवीश याच्या बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाहीये चेंडू. कमबॅक करतोय भरपूर उशिरानंतर गोलंदाज. असाच एखादा चेंडू अजून डॉट आला तरच म्हणू शकतो आपण कमबॅक, कारण की ऑलरेडी भरपूर 14 धावा म्हणजे भरपूर खर्च झाल्या पहिल्या षटकामध्ये. काही ITI कॉलेजचे विद्यार्थी मॅचचा आनंद घेतात. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमधून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा रवीश मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा डॉट झालेला आहे. वारंवार चांगली आता गोलंदाजी पाहायला मिळेल. असंही फार मोठा दिवस, स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये आपण पाहतोय. सुजल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ बुंद्याचा मारा आहे हा. यॉर्कर पदीचा चेंडू ज्याला म्हटलं म्हणतं. ब्लॉक हॉल परफेक्टली, मात्र त्याच्यावर धावा घेतल्या जात आहेत. गोलंदाजाने जीव की प्राण लावला होता या चेंडू मागे, मात्र 2 धावा रोखू शकले नाही हे फिल्डर. 2 धावा कंप्लीट केल्या तिथे रवीशनं. धावा झालेल्या आहे टोटल 16 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावर पाहतोय आपण. आज गावातील बरेच संघ आपण पाहतो. काल देखील खेळले, आज देखील खेळणार आहेत. आणि 2 धावा ज्या आहेत नियमानुसार, आपले जे भिवंडी इमर्जिन ग्रामीणचे जे नियम आहेत त्या नियमानुसार जी ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे आपल्या असोसिएशनमध्ये. ड्रेसिंग कंप्लीट नाही इथे ओमसाई धाबा टीम संघाची, त्याकरिता 2 धावाची पॅनल्टी म्हणजे इतर 2 धावा जोडल्या जातात आणि धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा. बिनबाद 18. एक चांगली सुरुवात हर्षित एंटरप्राइजेस टीम संघाची पाहतोय आपण. आज घरच्या मैदानावर पाहूया आपण. इलाका आमारा धमाका आमारा सरावाचा जेव्हा क्रीडांगण असतो रवींद्र गुलवी, तेव्हा त्या संघाला थांबवणं फार कठीण असतो. आज आर्यन 11 टीम संघाला कोण थांबवल्या मैदानावर आपण पाहणार आहोत. देवेंद्र ठाणगे फ्रॉम पिंपलास, त्याची उपस्थिती पाहायला मिळते आज. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. प्रदीप आला गोलंदाज.
चला गोलंदाजी सुरू करा आपण. प्रशांत गांगोडे थोडीशी अनफिट आहेत तरी देखील आर्यन 11 टीम संघासाठी आज ते पूर्ण तयारीत आहेत. तर आपण पोचायचंय. मैदानाच्या बाजूलाच घर आहे, जास्त दूरवर नाही. प्रदीप, यस, पहिला षटक समाप्त, दुसरा षटक सुरू झालाय प्रदीपचं. आणि स्ट्रायकिंगवर आज अलगच मूडमध्ये बावेश. आणि कडक पंच पाहायला मिळतोय. नो चान्स, शतरक्षक देखील नाहीये. हा मोठा फटका बावेच्या बॅटमधून. हा चेंडू अगदी चांगला होता गुडलँड्स वरून, मात्र त्याच्याहून चांगला स्ट्रोक, कडक पंच पाहायला मिळाला. समोर उडवलाय, समोर फसलाय. आता शतरक्षक पोहोचतोय चेंडू मागे, मात्र त्याचा मूड नाहीये अडवण्याचा. चेंडू चाललाय वन बाउन्स, येतोय चौकार. खऱ्या अर्थाने रवींद्र गुलवीचं किती मोठं मन आहे पहा. स्वतः एक चांगला खेळाडू आहे. या मैदानावर त्याचे अनेक रेकॉर्ड आहेत. तो सध्या आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये आहे. तो खेळत नाहीये. आपल्या युवा खेळाडूंना तो संधी देतोय. याचा अर्थ आज टीम पूर्णपणे कंप्लीट आहे. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. थोडा खालच्या बाजूने चेंडू राहिला होता. त्याचं कारण हा स्ट्रोक बनला नाहीये. कमबॅक करताना आपण बघतोय प्रदीपला. धाव पलकावर चांगल्या जोडलेल्या आहेत. 28 धावा, 28 रन, 51 धावा बनवायचे आहेत. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. 28 धावा लागल्यात. येणाऱ्या फलंदाजीमध्ये भूषणचं येणं बाकी आहे, बावेशचं येणं बाकी आहे, हितेशचं येणं बाकी आहे. आता सध्या बावेशला थांबवण्याचं नाव होत नाहीये मैदानामध्ये. अजून एक दमदार चौकार पाहतोय आपण बावेशच्या बॅटमधून. कडक फलंदाजी, इनटू द गॅप. 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहतोय आपण. सिंगलचा देखील वापर केलेला आहे बावेशने. 29 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. काल अक्षयचं अर्धशतक पाहायला मिळालं अद्वैत इलेव्हन पिंपलगड संघाच्या माध्यमातून. रोख रक्कम 2,500 रुपये काल कमवले. मात्र पुन्हा एकदा आपण आता थोडंसं फुटवर्क चेक केलं फलंदाजाचं, आणि त्यानुसार ही गोलंदाजी तुम्हाला आता पाहायला मिळते प्रदीपची. थोडंसं ठोकर खाल्यानंतरच एखादा गोलंदाज सुधारतो. तेव्हा 2 मोठे फटके आले, तेव्हा 3 चेंडू चांगले टाकले. बावेश सज्ज होत आहे पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा टायमिंग साध्य करू शकले नाही तिथे. स्क्वेअर लेगचा शतरक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. तर 2 षटकाचा खेळ समाप्त. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल, पाणी मैदानाच्या आतमध्ये. या संपूर्ण स्पर्धेला आमचे मित्र चंद्रकांत जोशी बाळू यांच्या माध्यमातून देखील पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्याचबरोबर आई एकविरा कोल्ड्रिंक हाऊसचे प्रोप्रायटर जिश शेलार, मंगेश शेलार यांनी देखील पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेला. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय दानशूर राजा, सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला रोख रक्कम या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे दानशूर राजा आहे सन्माननीय योगेश गुळवी साहेब, यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. तसेच लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्याने मला या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक रोख रक्कम दिलेली आहे. कुमार रोहित मनोहर जोशी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आमच्या वहिनी सो रेश्मा शंकर जुकर प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. योगेश गुळवी साहेबांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज निर्दोष जुकर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आमची A1 जोडी संदीप जुकर, संदीप पाटील यांच्या माध्यमातून मालिकावीर ट्रॉफी त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे गोलंदाज तयारीमध्ये आहे. ओम आले आणि ओमच्या अगेन्स्ट मोठा फटका. हा थांबणार नाही. आज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच हवा नाहीये, मात्र आज हवा भावेची मैदानामध्ये चालताना पाहतोय आपण. आउट ऑफ द पार्क षटकार येतोय.
आज अलगच मूड आहे. आज उपवास देखील आहे, संकष्टी आहे आणि वार शुक्रवार आहे आणि कडक वार सध्या गोलंदाजांवर केला जात आहे भावेच्या माध्यमातून. आज कोणाला बग्स देणार नाही, आज आपल्या तयारीमध्ये झालाय. धावा झालेल्या आहेत, धावपलकावर चेंडूची मागणी केली आहे मैदानामध्ये. 39 धावा झालेल्या आहेत. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कदाचित याच षटकामध्ये मॅच फिनिश होईल. चला आयोजक कमिटी थोडं लक्ष द्या. पंच चेंडू मागतात मैदानामध्ये. आलेलं आहे, मॅचचा चेंडू आलेला आहे. धन्यवाद आमचे व्हॉलेंटियर्स. आज संदीप जुकर खेळणार आहे म्हणून बाउंड्री लाईनच्या मागे नाही येत, नाही तर चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेच फेकून देतात ते. नाही, तो पण ड्रेसिंग मध्ये येतोय थोड्या टायमात. मोठा फटका, अजून एक वॉर्ड स्ट्रोक. सकाळचा पहिला मॅच अगदी वन साइड चालू आहे मैदानामध्ये. 51 धावांना एक चांगला उत्तर प्रत्युत्तर देत असताना भावेश 40 धावा त्याच्या बॅटनं निघालेत आणि धावपलकावर धावा 45 झालेल्या आहेत. खऱ्या अर्थाने अशी बॅटिंग कमी पाहायला मिळतो मित्रांनो. एखादा चौकार मारून एखादा षटकार मारला तर अर्धशतक होईल. काय वाटतं हितेश? एक चौकार एक षटकार होऊ शकतो. आता चौका ठोकला, नंतर षटकार ठोकला तर विचार करतो मी. त्याचा प्रयत्न आहेच आणि प्रयत्न पाहतोय आपण. एक धाव आली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आज ओम साई धाबा दापोडी टीम संघासाठी काही चांगलं होत नाहीये मैदानामध्ये. आमचे मामाश्री ज्ञानेश्वर नाईक ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 42 धावांवर खेळत आहे. वेलकम वेलकम. ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास मदनमोहन नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आर्यन चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर, ट्रॉफी स्पॉन्सर आमचे मित्र तुषार चौधरी फ्रॉम टेमगर यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अभिनंदन अभिनंदन टीम हर्षित इंटरप्राइजेस टेमगरपाडा. अभिनंदन योगेश गुलवी अँड रवींद्र गुलवी अँड कॅप्टन. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आज दिस सोन्याचा उंगावला आहे, कारण की हर्षित इंटरप्राइजेस टीममध्ये कमबॅक केला आहे भावेशनं आणि भावेशने ठोकल्या धावा. आमचे एक्सपर्ट कोडर्स सांगत आहेत 48 धावा ठोकलेल्या आहेत. 2 धावाने अर्धशतक नक्कीच हुकलाय, मात्र मॅच जिंकून दिली आहे वन साइड. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश ठरलाय. भावेश, आपण या व्यासपीठावर थोड्या दिवसात मित्रांनो एक आगरी पद्धतीचं जेवण तुम्हाला नक्कीच गोट्या धाबा जो आहे थोड्या दिवसात ओपनिंग होणार आहे. त्याचे ओनर आहेत तुषार चौधरी, त्यांची उपस्थिती या व्यासपीठावर. तसेच आमचे मामाश्री प्रभुदासजी नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत आणि आपण देणार आहोत भावेशला मॅन ऑफ द मॅच. सेलिब्रेशन कॅडबरीचा बॉक्स आहे. सर्व संघाला एक एक कॅडबरी होती. भावेश तू दे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स आहे. मॅच थोडीशी गरम होती, थोडंसं थंड करण्यासाठी कोल्ड्रिंक्स आहे. त्यानंतर एक ट्रॉफी आहे. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. मी सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण ट्रॉफी जी तुषार चौधरी यांनी दिलेली आहे ती आपण आपल्या शुभास्ते द्यायची आहे. भावेश या आपण पुढे. हे भावेश यांना आपण देतोय ही ट्रॉफी. सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. अभिनंदन भावेश. हे आपण पाहू शकता ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर आपण देणार आहोत भावेश 2 मिनिटांमध्ये वापस यायला लागेल तुला. ओके, चला ऑन गोईंग मॅचला सुरुवात करायची आहे. समीर स्पोर्ट पिंपलगर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असणार आहे ती म्हणजेच आर्यन 11, शंकरदादा जुकर फॅम टीम आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनोज भोईर. त्यांच्या संघाला आपण इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट सिंगर आहेत मनोज भोईर, त्यांचा संघ. ओ सुरेश घरस सर पंच म्हणून इथे जोडलेले आहेत आम्हाला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मोठे बंधू प्रदीप पाटील नाखवा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात करायची. ओ जादूगर कैलाश नाईक,
आज सर्व पंच चेंज झालेले आहेत, बोला ना, काय हरकत नाही आहे. चेंडू द्या बाळू, शंभू चेंडू फेकायचा खालते नवीन. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये मॅच सुरू होणं फार महत्त्वाचं आहे. एक काळामध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट संघासाठी अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलेले आहेत आमचे प्रिन्स ऑफ बादवड टेमगरपाडा प्रभुदाजी नाईक साहेब. यांचा क्रिकेट या मैदानावर देखील खूप चांगला राहिलेला आहे. आता देखील त्यांच्या हातामध्ये बॅट दिली ना, आता देखील षटकार मारायची ताकद ठेवतात ते. चला मॅच ऑन आणि मयूर पाटील तुमच्यासोबत. तर धन्यवाद संदेश पाडीला. वळतोय मॅच कडे. मॅच ऑन होते. टीम समीर स्पोर्ट पिंपलगर विपक्ष आर्यन 11 आयोजक संघ आणि पिंपलगरचा संघ. मॅच जबरदस्त असणार आहे आणि मागच्या मॅचमध्ये काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला आपला बॅटरचा. 48 धावा वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मात्र हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 53 तुटला नाही. हे आपण पाहू शकता. आपण सन्माननीय प्रभुदाजी नाईक साहेबांना दाखवला जात आहे टीव्ही स्क्रीनवर. आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय की ज्यांनी आम्हाला ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची स्पॉन्सर केलेली आहे ते आमचे तुषार चौधरी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय पाटील, जोशी फाउंडेशनचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आणि आर्यन 11 टीम संघासाठी जेव्हा त्यांनी सांगितलं की विजय आपल्याला कमबॅक करायचं, तेव्हा ते तयार असतील. आमचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. दानशूर राजा सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेबांचे चिरंजीव प्रभुदाजी नाईक साहेबांना आपण पाहतोय. आज त्यांची उपस्थिती पाहतो. आज फायनलचा दिवस आहे आणि आज गणपती बाप्पा अर्थात संकष्ट आहे आणि चतुर्थीचा दिवस म्हणजेच मोठा दिवस. आणि तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराज राजांची देखील जन्मोत्सव आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण आनंदाने साजरे करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज आमचे संदीप पाटील आज फ्री आहेत, म्हणजे आता ते खेळतील. त्यांचीच अजून उपस्थिती बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आपण, फायनलचा दिवस आहे. चला आर्यनला विनंती असेल की आपण आयोजक आहात. संदेश पाटील, आर्यनचा खेळ पाहण्याकरता खूप प्रेक्षक इथे जमलेले आहेत. आर्यन संघाने चांगला खेळ केला ना तर मात्र शंकरदादा जुकार यांच्याकडून देखील पारितोषिकांची भरमार असणार आहे. मात्र दुसरीकडे देखील एक मातब्बर संघ आहे ज्या संघाने देखील क्रिकेटच्या माध्यमातून आपला खेळ दाखवलेला आहे. समीर स्पोर्ट पिंपळगार खूपच जुनं नाव आहे. ग्रामीण फॉर्मॅट असेल, ओपन क्रिकेट असेल, या फॉर्मॅटमध्ये या संघाचं नाव देखील खूप चाललेलं आहे. मात्र आता भिवंडी इमर्जिंगमध्ये आपण पाहतो कशा प्रकारे खेळ. पंचांना विनंती असेल की मॅच ऑन करायचे. आर्यन फील्ड सेट करायची आपण. आर्यनची रणनीतीच काहीतरी वेगळी असो. दीपेश नाईक जे बोलतील ना, जीत शेलार आमचे शीतपेय आणि पाणी स्पॉन्सर आहेत. विनंती असेल दादा आपण का VIP डायजवरती यायचं आहे. जितदादा शेलार, मंगेश शेलार यांचे बंधू, मोठे बंधू. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गुणेश पाटील पिंपलघर आणि स्ट्राईक एंडला आमचे मुख्य पंच जादूगर कैलाश नाईक. आज VIP डायजवरती प्रभुदास दादा हे देखील मॅचचा आस्वाद घेण्याकरता आलेले आहेत. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व कसं असावं तर ते प्रभुदास दादा यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजतं. अगदी सामान्यातील व्यक्तिमत्व, सामान्य जनतेला प्रेम करणारं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असलेलं हे व्यक्तिमत्व प्रभुदास मदन नाईक. वेलकम दादा, आपला आर्यन चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येते आणि गोलंदाजीसाठी लोकल बॉय दीपेश नाईक ऑफ द मार्क. पहिल्या षटकासाठी RK पाटील स्टँड इन करून. दीपेश पाहूया. दीपेश कालपासून आयोजकाच्या भूमिकेमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी पार पाडलेली आहे. जिथे कमी तिथे आम्ही